हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या मुंबईत सभा। शिवाजी पार्क मैदानावर सभेची तयारी अंतिम टप्प्यात। उद्या पहिल्यांदाच मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार। देशातील जनता एनडीए सोबत लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्व रेकॉर्ड तोडणार। टीव्ही 9 वर पंतप्रधान मोदींचा दावा। मोदींना आज रस्त्यावर आणलंय। छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार मोदींच्या रोड शोला अनुपस्थित, सूत्रांची माहिती। शिवसेनेमुळे मोदींना रस्त्यावर यावं लागलंय। कितीही रोड शो केले तरी महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा राहणार नाही। खासदार संजय राऊतांची मोदींवर टीका। काँग्रेस नेते राम मंदिराबाबत काहीही बोलत आहेत, मात्र नकली शिवसेना गप्प। नकली शिवसेना आणि काँग्रेसची पार्टनरशिप ही पापाची पार्टनरशिप। मोदींचा काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। उपमुख्यमंत्री 70,000 कोटींचा तर मुख्यमंत्री किती कोटींचा असेल? उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांसह मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। काँग्रेसच्या सरकारमध्ये कृषी मंत्री महाराष्ट्राचे असूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती, मात्र आता शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 मिळतात। नाव न घेता मोदींचा शरद पवारांवर निशाणा। एका समाजाचा फतवा निघाल्यानंतर 90% मतदान होत आहे। आपण सुस्ती दाखवली तर आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल। भाजप नेते गिरीश महाजन यांचं वक्तव्य। ठाकरे गटाकडून पाकिस्तानची हुजरेगिरी। ठाकरे गटाच्या प्रचारासाठी बॉम्बस्फोटातील आरोपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची आज ठाणे आणि कल्याणमध्ये प्रचार सभा। ठाण्यामध्ये राजन विचारे तर कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदेंचा आज नाशिकमध्ये रोड शो। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री रोड शो करणार। दगडफेकीच्या घटनेनंतर बीडच्या नांदूरमध्ये तणावपूर्ण शांतता। तिघे किरकोळ जखमी। पोलिसांच्या 2 तुकड्या गावात तैनात। राज्यामध्ये उद्यापासून जुन्या नियमानुसार आरटीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया। 9,138 खासगी शाळांमध्ये 1,02,434 जागांवर प्रवेश प्रक्रिया पार पडणार। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर रेल्वे हद्दीतील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश। मुंबईतील बेकायदा होर्डिंग हटवण्याची पालिकेकडून कारवाई सुरू। घाऊक बाजारामध्ये लाल मिरचीच्या दरामध्ये 40 ते 50% घसरण। मागणी कमी झाल्यानं दरात घसरण झाल्याची माहिती। वादळी वारा आणि अवकाळी पावसानं परभणीच्या पाथरी तालुक्यामध्ये केळीच्या बागेचं मोठं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा। नगर आणि नाशिकमध्ये आज अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज, तर मुंबई रायगडसह ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेचा लाटेचा इशारा कायम। कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियन या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज। 14 जूनला चंदू चॅम्पियन प्रेक्षकांच्या प्रदर्शित होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।